नमस्कार, मी शिवाजी चव्हाण. न्यूज 24 परभणी वार्तासाठी पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. परमपूज्य राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज यांच्या दिंडीचे मौजे तिवटणा तालुका सोनपेठ जिल्हा परभणी येथे जल्लोषात स्वागत. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराजांची दिंडी मौजे तिवटणा गावामध्ये आलेली असताना गावकऱ्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. श्री पाचलेगावकर महाराजांची दिंडी ही मौजे पाचलेगाव तालुका जिंतूर येथून निघते व मौजे नैकोटा तालुका सोनपेठ या आश्रमापर्यंत पायी दिंडी पायीवारी प्रतिवर्षी असते. या दिंडीचे ठिकठिकाणी स्वागत केले जाते. ही दिंडी पाचलेगाव, बोरी, धर्मापुरी, तरोडा फाटा, दैठणा, आनंदवाडी, मोहोळा, आवलगाव, तिवटणा मार्गे नैकोटा येथे जाते. तर आज तिवटणा गावातील सर्व भाविक भक्तांनी संपूर्ण रस्त्यावर रांगोळी सडा मार्जन करून पालखीचे जंगी स्वागत केले. श्री शिवाजीराव रंगनाथराव धोंडगे यांनी सर्व वारकऱ्यांना भोजनाची व फराळाची व्यवस्था केलेली होती. तर आत्मारामजी धोंडगे यांच्या घरी पालखी विश्रांतीसाठी विसाव्यासाठी थांबलेली होती. यावेळी मौजे तिवटणा तालुका सोनपेठ येथील सर्व भाविक भक्तांनी बाल आबालवृद्धांनी या दिंडीमध्ये सहभाग घेऊन पाचलेगावकर महाराजांच्या दिंडीचे स्वागत केले व पालखीचे दर्शन घेतले, अशी माहिती आमचे प्रतिनिधी श्री अंकुश धोंडगे तिवटणेकर यांनी कळवली आहे. आपण चॅनलला नवीन असाल तर आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा. धन्यवाद. पाहूया दिंडीतील काही क्षणचित्रे. फोटो कर चला हो, मी चालू आहे ना शूटिंग.
आणि याच बरोबर आजचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्र.